दादरमधील मानाची दहीहंडी असलेली आयडल दहीहंडी ही पर्यावरणपूरक दहीहंडी मानलीच जाते। मात्र इथे सेलिब्रिटींचीही उपस्थिती असते आणि तेही खूप आकर्षित अशी उपस्थिती असते। आता आपल्यासोबत आहेत गायक आशिष सर, तर त्यांच्यासोबत आपण बातचीत करूया। सर, दहीहंडीबद्दल तुम्हाला काय वाटतं? फारच कमाल सादर होती आज इथं। आज आम्ही इथं आयडल मित्रमंडळाला आलो आहे आणि खूपच कमाल एनर्जी आहे, खूपच कमाल लोक आहेत। आम्ही पथनाट्य बघितली वेगवेगळी, आम्ही खूप 3-4 खूप थर पण बघितले। खूप कमाल वाटतंय आणि एक उत्साहाचा माहोल आहे आणि इथं आज आम्हाला बोलवलं आहे याचं मला फार मी म्हणजे धन्यवाद म्हणतो त्यांना। तुम्ही एक गायक आहात, तर दहीहंडीचं असं कोणतं गाणं आहे जे तुम्हाला खूप आवडतं? अच्छा, मला हे फार आवडतं, शत्रुघ्न सिन्हाचं ते शोर मच गया शोर देखो आया माखन चोर, ते वाला गाणं मला खूप आवडतं। आता दहीहंडी हा लहान मुलांपासून मोठ्या मुलांपर्यंत, अगदी माणसांपर्यंत, वृद्ध माणसांपर्यंत पण आपण म्हणू शकतो। होय, सर्वांचा आवडीचा सण आहे, सगळे आतुरतेने वाट बघतात या सणाची। तर तुमचा काय अनुभव आहे का दहीहंडीबद्दल? माझा अनुभव असा आहे की लहानपणीपासून मी पुण्याचा आहे मूळचा, आणि आमच्या सोसायटीमध्ये सुद्धा किंवा वेगवेगळी मंडळं खूप होती आजूबाजूला, जिथं आम्ही जाऊन खूप एन्जॉय करायचो। हंडी फोडताना मी स्वतः नाही जाऊ शकलो कधी, पण मला बघायला खूप मजा यायची आणि खूप कमाल एनर्जी असायची। त्यामुळे पुण्याच्या खूप छान आठवणी आहेत माझ्या लहानपणी। ओके, आता आपण बातचीत केली आहे आशिष सोबत, तर त्यांनी त्यांच्या दहीहंडीचा एक चांगला किस्सा असा सांगितला आहे। दादरची मानाची दहीहंडी असलेली आयडल दहीहंडी आज इथे सेलिब्रिटींची उपस्थिती आहे। मराठी इंडस्ट्रीमधले अनेक कलाकारांनी इथे उपस्थिती लावलेली आहे आणि यांचा आकर्षक चेहरा असा मराठी सिने इंडस्ट्रीतला, ज्यांनी अनेक चॅनलवर मालिका केलेल्या आहेत, तसेच संग्राम साळवी यांच्यासोबत आज आपण बोलूया। तर काय सांगाल दहीहंडीबद्दल? मला वाटतं मुंबईत कुठेही गेलं ना तरी इकडे येण्याची मजा वेगळीच आहे। मी गेली अनेक वर्ष इथे आयडियलच्या दहीहंडीला येतोय आणि इकडचा जल्लोष आणि इकडचा उत्साह वेगळाच आहे, फार आपलंसं वाटतं। आम्ही ठाण्याचे आहोत, त्यामुळे ठाण्यात आमच्याकडे दहीहंडीचं कल्चर खूप मोठं आहे, तर साधारण तिकडे जसा फील येतो तसाच इकडे आल्यावर मला फील येतो नेहमी, त्यामुळे मी एन्जॉय करतोय खूप। माझी ही मुंबईतली फर्स्ट दहीहंडी आहे, म्हणजे मी लाईव्ह बघायला आलेलो ही फर्स्ट दहीहंडी आहे। मुंबईच्या दहीहंडीबद्दल भरपूर ऐकलं होतं, भरपूर टीव्हीवर बघितलं होतं, न्यूजमध्ये बघितलं होतं, पण आज इथे येऊन जी एनर्जी मी फील करतोय, जो उत्साह आहे तो आउट ऑफ मतलब अनबिलिव्हेबल। खूप छान वाटतंय आणि दादरची दहीहंडी म्हटली की खूपच जल्लोष असतो। खूप वर्षांनी मी येते, कॉलेजला असताना मी ही दहीहंडी बघायला येतो, स्वतः 5-6 वर्षांनी येते, त्यामुळे असं खूप छान वाटतंय। आणि दहीहंडी म्हटल्यावर जल्लोष तर असतो, तर आम्ही एन्जॉय करणार आहोत सगळे। काही नाही, मी काही संदेश देऊ नाही शकत। सेफ राहा, खूप छान खेळा, फक्त इतकं आहे की कोणाला हानी नाही पोचली पाहिजे ह्या बाबतीत, म्हणजे छानपैकी खेळा आणि मस्त राहा। महिलांसाठी तर काय खूप गर्दी असते, खूप अनसेफ असतं, तर त्यांनी जरा सांभाळून राहावं। तर मुलगी पसंत आहे या मालिकेतील कलाकारांनी येथे उपस्थिती लावलेली आहे आणि हे लोकही दहीहंडीचा उत्साह आनंद खूप मनापासून घेत आहेत। कॅमेरामन मनोज सोबत मी स्वप्नाली धनावडे, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।